हरि ओम. करोना न करोती. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 59. न करोती. ह्याआधी आपण जे पाहिले त्या करोतीमुळे असे धनाढ्य सत्ताधीश पिढ्यानपिढ्या धनाढ्य सत्ताधीश राहतात. त्यांची श्रीमंत राजकारणी म्हणून घराणी निर्माण होतात. त्यांच्यासाठी श्रीमंती राजकारण अनिवार्य होते. यामुळे याविरुद्ध असलेले त्यांचे स्वातंत्र्य ते हरवून बसतात. मग नियती त्यांना वेगवेगळ्या प्रकारे शिक्षा देते. ते श्रीमंतच राहतात, परंतु त्यांना हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह इत्यादी श्रीमंत आजार होतात. धनाचा आणि यामुळे पर्यायाने जीवनाचा त्यांना मोकळेपणाने उपभोग घेता येत नाही. ते राजकारणीच राहतात, परंतु सत्ता राबविता येत नाही. विरोधी पक्षात बसावे लागते. सतत बेचैन असतात. जीवनाचा आनंद हरवून जगतात. ज्या श्रीमंताला याविरुद्ध दारिद्र्य येऊ शकते ते त्याचे स्वातंत्र्य माहीत आहे. ज्या राजकारण्याला सामान्य नागरिक ह्या त्याच्या स्वातंत्र्याची जाण असते तो त्याच्या श्रीमंतीसाठी राजकारणासाठी सावध असतो. तो धनाचा सुयोग्य उपयोग करतो. सत्ता जनहितार्थ राबवितो. जसे खाली दरी आहे याची जाणीव असलेला पर्वतावर भान ठेवून राहतो, तसे विपरीत स्वातंत्र्याची जाण असलेले श्रीमंत राजकारणी धुंदीत जगत नाहीत. ते सजग वागतात आणि त्यायोगे त्यांच्या घराण्यात पाय घट्ट रोवून पिढ्यानपिढ्या टिकतात. ते न करोती हे तत्त्व नकळत आचरणात आणतात. लेख क्रमांक 60. न करोती. बाळा, तू जन्मतःच मुक्त आहेस. मुक्त म्हणूनच जन्माला आला आहेस. परंतु भौतिक वस्तुजगताच्या उपभोग लोलुपतेने तुला गुरफटवून ठेवले आहे. त्या मायाजालामुळे तू तुझी मुक्तता विसरला आहेस. तू स्वभावतःच मुक्त आहेस. यामुळे तू स्वभावतःच सदानंदी, कैवल्यानंदी आहेस. जन्मापासून देहत्याग होईपर्यंत तू आनंदातच रंगलेला आहेस. तू परम वैश्विक दिव्य ज्योतीचा अंश आहेस. यामुळे तुला 4-5 दिवस आनंदाच्या आणि प्रकाशाच्या उत्सवाची गरज नाही. 12 महिने 24 तास आनंदच आहे. तू जन्मतःच सतत प्रकाशमय, ऊर्जामय आहेस. तू सदा परमात्म्याच्या चरणी उपवास करत सेवेला हजर आहेस. तू येथे त्याच्या वतीने त्याच्यासाठी लीला अवलोकन करण्यासाठी आलेला आहेस. उपवासासाठी एखादा विशिष्ट वार निवडायची गरज नाही. तू त्याच्या चरणी कायम उपवासीच आहेस. 4 दिवस उत्सव करायचा, बाकी दिवस भांडण, झगडा, वैमनस्य धरत जगायचे. हे काय जिणे आहे? प्रासंगिक हास्य हे काय हास्य आहे? हसायला रंगमंचावर विनोद सादर करावा लागतो. एरवी हसण्याचे वावडे आहे. सदा सर्वदा मुखावर हास्य आणि प्रत्येक प्रसंगी सहजाचरण हेच तुझे सत्य जीवन आहे. ह्यासाठी तेवढे मायाजाल ह्या जन्मी नष्ट कर. त्याप्रमाणे तुला जन्मतःच सर्व सुविधा दिलेल्या आहेत. नैसर्गिक जग. न करोती तत्त्व अंमलात आण आणि कैवल्य प्राप्त कर. हरि ओम.